छत्रपति संभाजीनगर में विश्व पुरुष दिवस के अवसर पर करोड़ी शिविर स्थित पत्नी पीड़ित पुरुष आश्रम में एक अनोखा और ध्यान आकर्षित करने वाला कार्यक्रम आयोजित किया गया। पुरुषों की समस्याओं की लगातार अनदेखी किए जाने के विरोध में आश्रम के सदस्यों ने शीर्षासन कर प्रतीकात्मक आंदोलन शुरू किया। आश्रम का कहना है कि हर वर्ष महिला दिवस पूरे उत्साह से मनाया जाता है, लेकिन 19 नवंबर का विश्व पुरुष दिवस शासन और समाज दोनों ही भूल जाते हैं। उन्होंने आरोप लगाया कि संविधान पुरुष और महिला को समान अधिकार देता है, लेकिन कई कानून और नीतियां एक तरफा होने के कारण पुरुषों पर अन्याय बढ़ता जा रहा है। इस कारण अनेक पुरुष मानसिक, सामाजिक और आर्थिक तनाव से जूझ रहे हैं और कई मामलों में स्थिति इतनी गंभीर हो जाती है कि पुरुष चरम कदम उठाने को मजबूर हो जाते हैं। आश्रम का कहना है कि पुरुषों के पास अपनी बात रखने का मजबूत मंच नहीं है, जिससे समस्याएं और भी गंभीर होती जा रही हैं। आंदोलनकारियों ने कहा कि न्यायपूर्ण और लिंग निरपेक्ष कानून बनाने के लिए शासन का ध्यान आकर्षित करना आवश्यक है। शीर्षासन के माध्यम से उन्होंने संदेश दिया कि जब शासन हमारी बात नहीं सुनता तो हमें ही उल्टा होकर अपनी वेदना दिखानी पड़ती है। यह अनोखा आंदोलन पूरे क्षेत्र में चर्चा का विषय बना हुआ है। मी भरत फुलारे, संस्थापक अध्यक्ष, पत्नी पीडित पुरुष आश्रम, छत्रपती संभाजीनगर। आज या ठिकाणी आम्ही शीर्षासन करून जागतिक पुरुष दिवस हा साजरा केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही वर्षानुवर्ष शासनाला सांगतोय का पुरुषांवर देखील अन्याय होतो, पुरुषांना देखील सबला करण्याची गरज आहे। ज्यावेळेस महिला अबला होती त्या टायमाला त्यांना सबलीकरण करण्यासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले, परंतु हा विचार त्यावेळेस केला गेला नाही असं मला वाटतं। कारण हा महिला सबलीकरण करण्याच्या चक्करमध्ये पुरुषांना अबला बनवला गेलाय आणि आज खऱ्या अर्थानं पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे। आम्ही शासनाला सोयीनं सांगितलंय, म्हणजे सरळ उभा राहून सांगितलंय, सरळ मार्गाने सांगितलंय, शासनाने ऐकलेलं नाहीये। म्हणून आम्ही आज या शीर्षासन केलं आणि ते एक शासनाला एक संकेत आहे की असा आम्ही उलटावून तुम्हाला सांगतोय। त्याचं कारण असं की आम्हाला त्रास जो आहे तो आता सरळ राहून सरळ मार्गाने चालून आम्हाला तो त्रास असह्य झालेला आहे। म्हणून आम्ही आज शीर्षासन करून उलटावून सांगितलेलं आहे। शासनाने ते समजून घ्यावा, कारण आमच्या व्यथा आता असह्य होत गेलेल्या आहे आणि शासनाने जर आमच्या त्या मागण्या आणि आमच्या व्यथा नाही ऐकल्या तर नक्की शासन उलटा व्हायच्या अगोदर त्यांना उलटा व्हायचं नसेल तर आमच्या उलट्या झालेल्या मागण्या त्यांनी मान्य करा, नाहीतर शासन उलटा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही। कारण आता आमची कॅपॅसिटी संपत चाललेली आहे। आता किती लोक मारणार आहे? आपण एनसीआरबीचा डाटा जर बघितला तर दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। आणि पुरुष दिन ज्या दिवशी पुरुषांसाठी जो पुरुष दिवस आहे तो सगळ्या ठिकाणी साजरा झाला पाहिजे। महिलांसाठी झालेला महिला दिन आपण प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये साजरा करतो, पण पुरुषांनी काय घोडं मारलं? आपण एकीकडे सांगतो का महिला आणि पुरुष सर्व समान आहे, लिंगभेद नाही, आर्टिकल 14, 21, त्या टायमाला आर्टिकल 14, 21 जाता कुठं? पुरुषांची वेळ आली म्हणजे सगळ्या गोष्टी बाजूला फेकल्या जात्या आणि महिलांना प्राधान्य दिल्या जातं। ते या संसाराचे जे दोन चाक आहे ते दोन्ही चाक चालले पाहिजे आणि चाकाला एक चाक खाली गेलं आणि एक वरती गेलं तर नक्कीच कुठेतरी वेगळा काहीतरी होईल। म्हणून आपली विवाह पद्धत सुद्धा या सगळ्या प्रकारामुळे धोक्यात येत आहे आणि विवाह पद्धत देखील वाचवायची असेल, आपलं दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल आणि जर आपल्याला समान ठेवायचं असेल तर नक्कीच पुरुषांसाठी देखील कायदे बनले पाहिजे आणि महिला आयोगाप्रमाणे पुरुष आयोग देखील स्थापन झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे।